मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना मनापासून श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये आपल्याकडनं जर काही भूतकाळामध्ये नकळत काही चुका घडल्या असतील, आपल्याकडून काही पाप झाला असेल, तर त्यातून आपल्याला नक्कीच मुक्तता मिळवता येते. कारण जाणून बुजून केलेल्या चुका आणि नकळत झालेल्या चुका यामध्ये स्वामींनी भरपूर साम्य आणि फरक सांगितलेला आहे. कारण दोन्हीमध्ये फरक खूप असतो. कारण तुमच्याकडून जर नकळत झालेली चूक असेल, जी तुम्ही जाणून बुजून केलेली नाही आहे, ती क्षमेस पात्र असते. आणि तुम्ही जर एखादी चूक जाणून बुजून केली आहे, तर ती क्षमेस पात्र नसते. त्यामुळे जर तुमच्याकडून भूतकाळामध्ये जर काही जर अशाच चुका जर झाल्या असतील, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर स्वामींनी खूप छान उपाय सांगितलेला आहे. तर तो तुम्ही उपाय नक्की पूर्ण एकदा ऐका. आणि तुमच्या जीवनात जर अडीअडचणी असतील, काही संकटे असतील, तुम्हाला व्यवसायामध्ये जर यश नसेल किंवा तुम्हाला प्रत्येक कामात काही ना काहीतरी अडथळे येत असतील, तर त्यासाठी खूप छान उपाय सांगितलेला आहे. तर स्वामी सांगतात, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फक्त शांत राहायचं आहे आणि तुमचं काम तुम्हाला नम्रपणे करायचं आहे. आणि तुम्हाला स्वामी नामाचा जप हा नक्की करायचा आहे. दिवसातून 3 वेळा तरी तुम्हाला स्वामी नामाचा जप हा करायचा आहे. कारण स्वामी नामाचा जप केल्याने तुम्हाला नक्कीच त्यामध्ये आहे ना, स्वामी नामाचा जप केल्यामुळे जीवनामध्ये खूप बऱ्याचशा काही ज्या गोष्टी असतात, त्या सुधारल्या जातात. कारण स्वामी नामाच्या मध्ये जी ताकद आहे, ती कशातच नाही आहे. आणि जर तुम्हाला काही गोष्टीमध्ये अडीअडचणी, अडथळे येत असतील, तर तुम्ही नक्कीच श्री स्वामी समर्थांच्या दरबारात गेल्याच्यानंतर स्वामी दर्शन करून 3 वेळा मुजरा घातल्याच्यानंतर 10 मिनिटे तरी मंदिरात तुम्हाला बसायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण करायचं आहे. श्री गुरुचरित्र पारायण केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या झालेल्या चुका ह्या नक्कीच माफ होतील. कारण श्री गुरुचरित्र पारायणामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल आणि श्री गुरुचरित्र पारायण केल्यामुळे तुम्हाला पुण्यही सुद्धा मिळते. तुम्ही पुण्याचे भागीदार हे नेहमी होतात. त्याच्यानंतर स्वामी म्हणतात, जर समजा तुम्हाला तुमच्या झालेल्या चुका मान्य असतील आणि त्याच तुम्ही सुधारण्यासाठी जर प्रयत्न केला, तर तुमच्यासोबत नेहमी संकटकाळी स्वामी सदैव सोबत राहतील, असं पण स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला संकट आले असतील किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की काही संकटे आहेत तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही स्वामी नामाचा जप हा न विसरता करायचा आहे. तुम्हाला चमत्कार नक्कीच बघायला मिळेल. त्याच्यानंतर स्वामींनी सांगितले आहे की ज्यावेळेस तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण कराल, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जीवनातल्या सर्व काही अडकलेल्या कामांची सुटका होणार आहे. तसेच तुम्ही ज्या गोष्टीमुळे त्रस्त आहात, त्यापासून तुम्हाला मुक्तता मिळेल. तसेच तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील आणि तुमची जी काही स्वप्न आहेत, ती पण लवकरच पूर्ण होतील. कारण श्री गुरुचरित्र पारायणाचं पुण्य हे तुमच्या पदरात पडतं. त्यानंतर स्वामी महाराज म्हणतात की जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही हारला आहात, तर असं बिलकुल विचार करू नका. फक्त 2 मिनटं फक्त स्वामीनामाचा जप करा. 2 मिनटं जप केल्याच्यानंतर तुमच्यात जी काही नवीन ऊर्जा येते, त्या ऊर्जेनुसार तुम्हाला आणखी कामाला गती मिळते आणि तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करत राहता. त्याच्यानंतर स्वामींनी सांगितलं आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही सकाळी उठता त्यावेळेस न विसरता एकदा श्री स्वामी समर्थ जप हा नक्की लिहा. दिवसभरामध्ये तुमची काही दिनचर्या आहे, ही श्री स्वामी समर्थ नावाने सुरुवात करा. तुम्हाला कुठलीच दिवसभरामध्ये अडचण येणार नाही. त्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये जर समजा यशस्वी व्हायचं असेल, सर्व अडीअडचणी दूर करायचे असतील, तर श्री स्वामी समर्थ नावाचा जप कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ हे एकदा लिहायचं आहे. आणि स्वामींना फॉलो करायला विसरू नका. कारण स्वामींना जर तुम्ही फॉलो केलं, तर स्वामी तुमच्या नेहमीसोबत राहतील. संकटाकाळी तुमच्यासोबत उभे राहतील. अडीअडचणीच्या वेळी तुम्ही जेव्हा हाक द्याल, जेव्हा स्वामींना बोलवाल, तेव्हा स्वामी तुमच्यासाठी तुमच्यासोबत उभे राहतील.
परत एकदा सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर हे उपाय नक्की करा. श्री स्वामी समर्थ.